महत्वाची घडामोड राज्यातून ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर राऊत शिवतीर्थवर पोहोचले। संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। तर संजय राऊत आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। स्वीकृत नगरसेवक नियुक्ती पाठोपाठ आता प्रभाग समिती अध्यक्षपदाचा उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी नाकारल्याची माहिती। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीतला तणाव त्याबाबतच्या माहिती समोर आल्यानंतर आता संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थवर राऊत राज ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत। तर ठाकरे बंधूंच्या युतीतला हा तणाव आता संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। काय नेमकं शिवतीर्थवर घडतंय लक्ष असेलच, मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतरच ठाकरे बंधूंच्या युतीत विविध मुद्द्यांवरून तणाव निर्माण झालेला आहे। महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात आधी समोर आला होता स्वीकृत नगरसेवक पदाचा, त्यानंतर आता प्रभाग समिती अध्यक्षपदाचा मुद्दा। सध्या संजय राऊत याच मुद्द्यासंदर्भात किंवा या सगळ्या तणाव निर्माण झाल्यानंतर संजय राऊत हे शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेत। राज ठाकरेंसोबत चर्चा केली जाणार आहे। प्रभाग समिती अध्यक्षपदासाठीचा उद्या मतदान, आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, संजय राऊत शिवतीर्थवर काय नेमकं घडणार, काय घडतंय? बघा, स्वीकृत नगरसेवक पद उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मनसेला देण्यावरून ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडला होता। म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या कोट्यातलं एक नगरसेवक पद मनसेला देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। यासाठी कारण मानलं जात होतं की राज ठाकरेंची महापालिका निवडणुकांनंतर राज ठाकरेंची महापालिका निवडणुकांनंतर एकनाथ शिंदेंची वाढलेली जवळीक उद्धव ठाकरेंना खटकत होती किंवा उद्धव ठाकरे नाराज होते। पण आता स्वीकृत नगरसेवक पद दिलं नसलं तरी उद्धव ठाकरेंकडून मनसेला म्हणजेच राज ठाकरे यांच्या पक्षाला प्रभाग समितीचं अध्यक्षपद देण्यासंदर्भातला प्रस्ताव देण्यात आला होता, पण राज ठाकरे यांनी हा प्रस्ताव नाकारला। ठाकरे बंधू युतीत सध्या तणावानं टोक गाठल्याचं दिसतं आहे आणि हा तणाव दूर करण्यासाठी संजय राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार आहेत, आत्ता थोड्या वेळापूर्वी राज ठाकरेंना भेटले। राज ठाकरेंशी त्यांची काही वेळ चर्चा झाली। जी माहिती मिळते आहे, प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी आपल्या निकटवर्तीयांमार्फत राज ठाकरेंपर्यंत पोहोचवला होता। राज ठाकरेंनी हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, त्यामुळे 5 मार्चला जी प्रभाग समितीची अध्यक्षपदाची निवडणूक होते आहे, अनेक प्रभाग समिती आहेत ज्यात मनसे तटस्थ राहण्याची भूमिका घेणार आहे आणि मनसेच्या या भूमिकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारांना फटका बसण्याची जास्त शक्यता व्यक्त केली जाते आहे आणि मनसेनं तटस्थ भूमिका घेतल्यास महापालिकेत सत्तेत आलेल्या महायुतीला याचा फायदा होणार आहे। मुद्दा नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।